श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. राधे राधे प्रिय मित्रांनो, हे माता लक्ष्मी जे कुणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल आणि व्हिडिओला लाईक शेअर करेल त्यांचा घर धनधान्याने भरून टाका. गाय मातेने स्त्रियांना दिला श्राप. मित्रांनो, कोणता श्राप गाय मातेने स्त्रियांना दिला होता? जो श्राप आज प्रत्येक माणसाला आणि स्त्रियांना भोगावं लागत आहे ते आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आजची कथा खूप जास्त ज्ञानवर्धक आणि मोटिवेशनल आहे. त्याचबरोबर खूपच भावनिक सुद्धा आहे. जर तुम्ही मनापासून ऐकतील तर तुम्ही सुद्धा अडचणीत असलेल्यांना लगेच मदत करायला तयार व्हाल. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये गोमाताला पूजनीय स्थान आहे. गायला गोमाता म्हणले जाते, परंतु आज आपल्या या देशात गोमातेची खूप जास्त दुर्दशा चालू आहे. गोमातेने यापूर्वी एका स्त्रीला श्राप दिला होता आणि तो श्राप सर्व मानवजातीला भोगावं लागत आहे. त्यामुळे असं होऊ नये की आता जी गोमातेची अवस्था चालू आहे त्यामुळे गोमाता पुन्हा एकदा आपल्या मानवजातीला श्राप देऊ नये आणि त्यामुळे एखादा मोठं संकट आपल्यावर येऊ नये. तर मित्रांनो, आपण आजची कथा पाहूया. यापूर्वी माता लक्ष्मीला एकच प्रार्थना आहे की हे माता लक्ष्मी, जो कुणी आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करेल त्यांचा कुटुंब नेहमी हसत खेळत राहू दे. त्यांच्या घरात धनधान्याची कधीच कमतरता होऊ नये. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. खूप जुनी अशी गोष्ट आहे. एका नगरामध्ये रामू नावाचे एक व्यक्ती राहत असे. रामू त्याच्या घरी गोमाता पाळत असे. गोमाता जे दूध द्यायची ते रामू बाजारात नेऊन विकत असे व त्यामुळे त्याला चांगल्या प्रमाणात धनसंपत्ती मिळत असे. काही दूध तो आपल्या घरातील लोकांना सुद्धा प्यायला देत असे. त्यामुळे घरातील लोकांचं आरोग्य सुद्धा अगदी उत्तम होते. असेच काही महिने चालू होतं. रामू आणि त्यांच्या घरातल्यांचा सर्वांचा गोमातेच्या दुधावर उदरनिर्वाह अगदी छान प्रकारे चालू होता. परंतु एक वेळ अशी येते जेव्हा गोमाता दूध देणे बंद करते. जेव्हा गोमाता दूध देणे बंद करते तेव्हा रामूला ती गाय बिनकामाची वाटते. आता फक्त ती गाय त्यांचा चारा खायची, परंतु त्या बदल्यात त्याला काहीच द्यायची नाही. त्यामुळे रामूने त्या गायला नेऊन जंगलात सोडले. जेव्हा गोमातेला जंगलात सोडले तेव्हा ती गोमाता इकडे तिकडे भटकू लागली. असेच काही दिवस गोमाता इकडे तिकडे भटकत होती. एके दिवस असं होतं की गोमाता एका ठिकाणी उभी राहते आणि रडू लागते. रडता रडता गोमाता म्हणू लागते, हे भगवान, तुम्ही मला गाय का बनवलं? माझ्यासोबत या माणसाने खूप मोठा अन्याय केला आहे. या मनुष्याला मी जेव्हापर्यंत दूध दिले तोपर्यंत त्यांनी माझी चांगली काळजी घेतली, मला चारा खायला दिलं आणि माझी सेवा देखील केली. परंतु जसं मी दूध देणे बंद केले तसे त्यांच्यासाठी मी निकामी बनले आणि त्यामुळे त्यांनी मला सोडून दिले आहे. आता मी उपाशीपोटी या जंगलात भटकत आहे. हे देवा, तुम्ही सांगा आता मी काय करू, कुठे जाऊ? गायची ही यातना पाहून प्रकृतीसुद्धा रडू लागते. गाय जोरजोरात हंबरडे फोडून देवाला हाक मारत होती आणि रडत होती. गायची ही अवस्था पाहून देवाला सुद्धा खूप वाईट वाटत होतं. यातनेने त्रस्त गोमाता रडत रडत इकडे तिकडे फिरत होती. इकडे तिकडे भटकत असताना जंगलामध्ये तिला जे काही भेटायचं ते ती खायची. असेच काही दिवस निघून गेल्या. त्यानंतर गोमाता पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि गर्भवती होऊन जेव्हा 2-3 महिने झाले तेव्हा फिरत असताना गोमाता एका नगरजवळ जाऊन पोहोचते. गोमाता फिरत फिरत तेव्हा त्या नगराजवळ पोहोचली तेव्हा तिथे एक मीना नावाच्या स्त्रीने गोमाताला पाहिलं आणि गोमातेला पाहून तिच्या मनात लालच जागा झाला. तिच्या मनात विचार आला की मी ह्या गायला पकडते, कारण ही गर्भवती आहे आणि काही दिवसात एका वासराला जन्म देईल आणि त्यामुळे मला मोठ्या प्रमाणात दूधसुद्धा मिळेल आणि ते दूध विकून मी धनवान बनू शकते, खूप सारे पैसे मी कमवू शकते. त्याचबरोबर काही दुधाने मी माझ्या घरातल्यांना सुद्धा पालनपोषण करू शकते. असा विचार करून ती स्त्री तिच्या घरी गेली आणि तिच्या नवऱ्याला बोलून आणायला घरी जाते तेव्हा मीना घरी गेली आणि नवऱ्याला घेऊन पुन्हा तिकडे आली तेव्हा तिने पाहिलं की
गाय तिथे नव्हती. तिथून ती कुठेतरी गेली होती. मित्रांनो, गोमाता आता पुन्हा जंगलात गेली होती. तसेच काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर गोमातेने वासराला जन्म द्यायची वेळ आली होती. गोमाताने एका वासराला जन्म दिला. गोमाताने वासराला जन्म एका झाडाखाली दिला. परंतु जी मीना नावाची स्त्री होती ती तिकडेच त्याच जंगलात त्या झाडाच्या शेजारीच गवत कापण्यासाठी गेली होती. आणि जेव्हा तिने गोमातेला त्या झाडाखाली पाहिलं तेव्हा ती तिच्या जवळ आली. मीनाला पाहून गोमाता तिला म्हणते, हे स्त्री, तू माझी एक मदत कर. जो माझा वासरू आहे त्याला मी उचलू शकत नाही. त्यामुळे हे स्त्री, तू माझी एक मदत कर. माझ्या या वासऱ्याला उचलून माझ्या मानेवर ठेव, जेणेकरून मी माझ्या वासऱ्याला घेऊन एखाद्या सुरक्षित ठिकाणी जाऊ शकेल. गायचं असं बोलणं ऐकून मीना गायची मस्करी करू लागली. तिची मजाक घेऊ लागली. तिच्यावर हसू लागली. त्यानंतर मीना म्हणू लागली, मी तुझी मदत करू? मी तुझ्या वासराला हात लावणार नाही. तो किती घाण आहे. तू जो वासराला जन्म दिला आहेस त्याच्या अंगावर खूप सारी घाण आहे. मी तुझ्या वासराला उचलून तुझ्या मानेवर नाही ठेवू शकत. गोमातेने मीनाजवळ खूप वेळा विनवण्या केल्या, परंतु ती मीना नावाची स्त्री गोमातेचा काही एकही ऐकायला तयार नव्हती. गोमाता मीनाला पुन्हा पुन्हा म्हणू लागली, हे स्त्री, तू कृपया माझी मदत कर, कारण मी माझ्या वासरूला इथून उचलून एखाद्या सुरक्षित ठिकाणी घेऊन नाही गेलं तर एखाद्या जंगली प्राणी त्याला मारून टाकेल. म्हणूनच तू माझी मदत कर, कारण माझे हे वासरू अजून चालूसुद्धा शकत नाही. हा अजून खूप नाजूक आहे. कमीत कमी 8 ते 9 महिन्यानंतर माझा हा वासरू चालू शकेल. मित्रांनो, त्यावेळी प्राण्यांची पिल्लं ही 8 ते 9 महिन्यानंतरच चालू शकत होते. परंतु आता तशी परिस्थिती नाही. आता प्राण्यांचे पिल्लं जन्म दिल्यानंतर लगेचच चालू शकतात. मित्रांनो, गोमाता मीना नावाच्या स्त्रीला खूपच विनवण्या करत होती, परंतु ती फक्त तिची मस्करीच करत होती. तिच्यावर हसत होती, मात्र तिला मदत करायला तयार नव्हती. त्यामुळे संतापून गोमातेने मीनाला श्राप दिला, तू माणूस आहेस, तुला हात आहे, तू माझी मदत करू शकतेस, परंतु तुला माझी मदत करायची नाही आहे. तुला फक्त माझी मस्करी करायची आहे. त्यामुळे मी तुला श्राप देते की माणसांची मुलं जी जन्मल्या चालू शकतात ती आता जन्मल्यावर 8-9 महिने चालू शकत नाहीत. मित्रांनो, पूर्वी प्राण्यांचे पिल्लं ही जन्मल्यावर चालू शकत नव्हती, परंतु माणसांची मुलंही जन्मल्यावर ताबडतोब चालू शकत होती. मित्रांनो, गोमातेने श्राप दिला की तुझी म्हणजे माणसांची मुलं ही जन्मल्यावर 8 ते 9 महिन्यानंतरच चालू शकतील. जी आता लगेच चालू शकत आहेत ती यापुढे जन्मल्यावर लगेच चालू शकणार नाही, तर 8 ते 9 महिन्यानंतरच त्यांना चालता येईल. आणि जी प्राण्यांची पिलं आहेत ती जन्मल्यावर लगेचच चालू शकतील, असा श्राप गोमातेने दिला. मित्रांनो, त्या मीनाच्या एका चुकीमुळे पूर्ण मानव जातीला श्राप लागला आणि तो श्राप आता सर्वांना भोगावं लागत आहे. मित्रांनो, खूप सारे लोक गोमातेला एक साधारण प्राणी समजतात, परंतु गोमातेच्या पोटामध्ये पूर्ण 33 कोटी देवांचा वास असतो. शास्त्रामध्ये, पुराणामध्ये गोमातेला खूप जास्त महत्त्व देण्यात आले आहे. आणि जेव्हा गायीचे अपमान होतो, गाय क्रोधित होते. जेव्हा सर्व 33 कोटी देवी देवता क्रोधित होतात आणि त्यामुळे सर्व ब्रह्मांड हलू लागते. आणि गोमातेच्या ह्या शापामुळे माणसाची मुलं आता 8 ते 9 महिने चालू शकत नाही. मित्रांनो, याचा प्रमाणसुद्धा वेदशास्त्रामध्ये दिलेला आहे. सुखदेवाने जेव्हा जन्म घेतला होता तेव्हा तो त्वरितच चालत चालत जंगलात गेला होता. त्याचबरोबर महर्षी व्याससुद्धा जन्मल्यानंतर लगेचच चालू लागले होते. याबद्दल एकच नाही तर असे अनेक प्रमाण वेदशास्त्रामध्ये दिलेले आहेत. परंतु तेव्हापासून गोमातेने हा श्राप दिला आहे. तेव्हापासून जी प्राण्यांची पिल्लं आहे ती जन्मल्यापासून लगेच चालू शकतात, परंतु माणसांची मुलं 8 ते 9 महिन्यानंतरच चालू शकतात. शास्त्रानुसार जे मुलं 8 किंवा 7 महिन्यापासूनच चालायला सुरुवात करतात अशा घरावर गोमातेचा विशेष आशीर्वाद असतो.
याचा अर्थ असा आहे की त्या घरातील लोक गोमातेच्या खऱ्या भक्तिभावाने पूजा करतात आणि गोमातेची सेवा करतात. तर मित्रांनो, हा श्राप गोमातेने त्या स्त्रीला दिला होता आणि ही एक सत्य घटना आहे. तर मित्रांनो, या कथेवरून आपल्याला हे समजते की जर कुणीही प्राणी, पशु किंवा मानव कुणीही आपल्याकडे मदतीसाठी याचना करत असेल तर तुम्हाला शक्य असेल तर त्यांची मदत जरूर करा. जर आपण मदत करत नसेल तर त्याबद्दल आपल्याला बद्दुआ लागते. पहिले जो श्राप असायचा तो आजच्या या कलियुगात बद्दुआ म्हणून समजला जातो. जर कुठल्या मनुष्याला अशी बद्दुआ लागले असेल तर हळूहळू त्याची अधोगती होऊ लागते. त्याच्या जीवनात अचानक मोठमोठे संकटे येऊ लागतात. घरामध्ये आर्थिक संकट येऊ लागतात. तर मित्रांनो, तुम्ही गोमाताला खरंच मनापासून मानत असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय गोमाता लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.